कोल्हापुरातील सर्वात चर्चेचा विषय नियाज खान यांचा की ते कधी अर्ज दाखल करतील, कोणत्या पक्षाकडून दाखल करतील. अखेर त्यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे. आज आपण अर्ज दाखल केलेला आहे. आपली चर्चाही भरपूर होती, कोणत्या पक्षाकडून करणार, कधी दाखल करणार. तर काय सांगाल नेमक्या या परिस्थितीमध्ये? हे बघा, कार्यकर्त्याची ही आजच्या घडीला एक सच्च्या कार्यकर्त्याची या ठिकाणी जीत झालेली आहे. ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या ज्या घडामोडी चालू होत्या नेत्यांच्या, त्यात मी प्रामाणिकपणे ज्या पक्षाचं काम करत होतो त्या पक्षात आम्ही तिकीट मागण्यात आली. त्या ठिकाणी मला नाही म्हटलेलं नव्हतं, माझ्या बहिणीला उभा करा असं त्यांचं म्हणणं आलं होतं. पण ज्यावेळी माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला चान्स होता, ओपनमधनं उभारून मला निवडणूक लढण्याचे चान्स होता, चान्स असताना पण त्या लोकांनी मला सांगितलं की बहिणीला उभा करा. माझं महाविकास आघाडीला काय म्हणणं होतं की साहेब, ज्या लोकांना ज्या कॅटेगरीमधनं उभा करायचं आहे ते तुम्ही त्या करा आणि पॅनल तयार करा. मुश्रीफ साहेबांचं माझ्यावर अत्यंत प्रेम होतं. मुश्रीफ साहेबांनी गेले 4 महिने मला सांगितलं होतं की नियाज, तू काही कर, आमच्या पक्षातनं उभा राहायचं आहेस, असं गेले 4 महिने ती चर्चा आमची चालू होती. आणि खऱ्या अर्थानं महायुतीनं मला न्याय दिला आणि महायुतीनं आमदार राजेश क्षीरसागर साहेब असतील, आबिटकर साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, मुन्ना माडिक साहेब असतील, अमोल माडिक साहेब असतील, या नेतेमंडळांनी सारंगधर देशमुख साहेब असतील, नाना कदम असतील, या लोकांनी मला चांगल्या पद्धतीनं इथं या ठिकाणी साथ दिली आणि महायुतीत मला उभा करून एक सच्च्या कार्यकर्त्याला परत लोकांच्या पुढं जाऊन लोकांची कामं करण्याची या ठिकाणी मला संधी दिली. या लढाईमध्ये आपण निम्मी लढाई जिंकला आहात असं वाटतंय का? निम्मी जिंकलेलं नाही साहेब, 99% आम्ही या ठिकाणी जिंकलेलो आहे. कारण माझ्याबरोबर जे आहे, माझ्या प्रभागात सर्वसामान्य लोक ही माझ्याबरोबर 100% माझ्याबरोबर राहणार आणि 100% आम्हाला विजयी केल्याशिवाय गप बसणार नाही. कारण गेले अनेक वर्ष नुसती नगरसेवक 5 वर्ष होतो, 5 वर्षानंतर प्रशासक लागलं, प्रशासकमध्ये 6 वर्ष प्रशासक आहे, तरीही मी थांबलो नाही. 6 वर्ष लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली आणि इथून पुढेही आम्ही सेवा प्रामाणिकपणेच करणार.